जय जगन्नाथच्या गजरात पंचवटीत भव्य रथयात्रा। राहुल पंडित यांच्याकडून भाविकांचे स्वागत व प्रसाद वितरण। पंचवटी नगरी श्री जगन्नाथ रथोत्सव सोहळा शुक्रवारी दिनांक 16 जुलै रोजी भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडला। सकाळी 10 वाजता श्री पंचमुखी हनुमान मंदिरापासून रथयात्रेला प्रारंभ झाला। श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सव समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। महंत भक्ती चरणदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या रथ उत्सवात यंदाही हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। जय जगन्नाथाच्या घोषणांनी पंचवटी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। पारंपरिक वाद्यांचा निनाद, धार्मिक वातावरण आणि भाविकांचा उत्साह यामुळे संपूर्ण रथयात्रेला विशेष रंग चढला। यावेळी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे शहर उपाध्यक्ष राहुल पंडित यांनी रथयात्रेचे स्वागत करून भाविकांना प्रसादाचे वाटप केले। दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी या धार्मिक सोहळ्यात सहभागी होत सेवाभाव जपला। त्यांच्या हस्ते करण्यात आलेल्या प्रसाद वितरणामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। धार्मिक परंपरा, सामाजिक एकोपा आणि भक्तिभाव यांचे दर्शन घडवणारा पंचवटीतील श्री जगन्नाथ रथोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला। नमस्कार, मी राहुल पंडित, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा शहर उपाध्यक्ष। श्री जगन्नाथ रथ यात्रा याचं आपण दरवर्षीप्रमाणे स्वागत करतो। याही वर्षी आपण जगन्नाथ रथ यात्रेचं स्वागत करतो आहे। आपण यावेळेस प्रसाद म्हणून केळी वगैरे वाटप करतोय आम्ही। तर या वर्षीप्रमाणे आपण यात्रेचं स्वागत करतो आहे। यात्रेबद्दल नाशिककरांनी जो स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे शहर उपाध्यक्ष श्री राहुल पंडित हे नेहमी जगन्नाथ यात्रेमध्ये जे काही भाविक लोक येतात त्यांना थोडेफार त्यांच्या वतीने जे काही मदत असते ते करत असतात प्रसाद वाटप संदर्भात। आणि कामगार मोर्चातर्फे जे काही भक्तजन येतात त्यांना योग्य तो प्रसाद वाटप केले जाते। याबद्दल सर्व जगन्नाथ भक्तांचे हार्दिक स्वागत।